लोकसभा निवडणूक 2024च्या निकालाच्या दिवशी म्हणजे 4 जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. बाजारातील प्रचंड घसरणीबाबत सेबी आणि केंद्र सरकारकडे माहिती मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विशाल तिवारी नावाच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. लोकसभा 2024च्या निकालासंदर्भात एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारानं वेग घेतला. परंतु जेव्हा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाला तेव्हा बाजारात मोठी घसरण झाली. वृत्तानुसार 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नियामक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या न्यायालयाच्या निर्देशानंतरही काही बदल झालेला नाही, असं विशाल तिवारी यांनी याचिकेत म्हटलंय. वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अदानी हिंडनबर्ग प्रकरणातील जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एम सप्रे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या सूचनेवर विचार करण्यासाठी 3 जानेवारी रोजी देण्यात आलेल्या आदेशाचा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकार आणि सेबीला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षातील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनंही 4 जून रोजी शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा मुद्दा उपस्थित करत संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला.